तर आज रोज संध्याकाळी येतो आम्ही काजूकडे आणि आज सकाळी आलो आहे कारण बरेच दिवस झाले संध्याकाळचा पाऊस पडतो म्हणून आम्हाला येता येत नाही. म्हणून आज म्हटलं सकाळचं येऊ. तर मी आणि पप्पा आलो आहे. पप्पा त्या साईडला आहेत आणि मी इकडे. पप्पा बोलले मी खालची लाईन घेतो, तू वरची लाईन घे. तर हे सगळं हा सगळा उतार भाग आहे. वातावरण पण खूप छान आहे. 4-5 दिवसानंतर आल्यावरती हे असं असतं. सॉरी. काजूच काजू 2-4 आहेत. म्हणजे आता तसं बघायचं झालं तर आता ऑलमोस्ट संपत आले. यावर्षीचा जो बहर आहे तो गेल्या वर्षीच्या बहरपेक्षा कमी आहे. त्यामुळे यंदा जास्त अंग मेहनत घ्यावी नाही लागली. यावर्षी पप्पा आणि मी आम्ही दोघांनीच कवर केलं इतक्या सगळ्या काजू. असो आता सुरुवात करतो. हे सगळं आहे. चार वर्षापूर्वीच्या कष्टाची फळ आहे ती. खाली पण बरंच पडलंय. वादळी वाऱ्यासह पाऊस अशी सूचना दिली होती. पाऊस तर फार नाही पण वाराच होता. त्यामुळे काजू बरेच पडले आहेत. तसं बघायचं झालं तर प्रत्येक झाडाच्या मुदामध्ये काजू पडलेत. ठीक आहे. इथे लटकत आहेत 2. कुठे गेले ये काय फालतूगिरी आहे रे. हाय बघ असे इथे आणि खाली पडलेले बरेच आहेत. 2-3 दिवसानंतर जेव्हा येतो ना तेव्हा ही अशी अवस्था असते. काजू खाली पडलेले असतात. मी आता अशा ठिकाणी आहे, अशा जागे आहे की खूप जंगल आहे आणि यातच काजू लावलेत आम्ही. खरं बघायचं झालं तर अशा ठिकाणी काजू ह्या खूप चांगल्या होतात. बाबा तुम्ही एवढ्या वर आले? तुम्ही खालचा पट्टा घेणार होता ना? मग ठीक आहे. हो आणि मग स्ट्रेट जातो तिकडे का हो? ठीक आहे घेतो मग. हा घेतो मी पट्टा. कधी कधी काय होतं की काजू इतक्या पडलेल्या असतात आणि या झाडाचा जो कचरा आहे म्हणजे पानं जी पडतात म्हणजे जो पातेर आहे त्या पातेऱ्याच्या आतमध्ये काजू असतात. बरेच असतात पण कधी कधी काय होतं की आपलं लक्ष जात नाही त्या गोष्टींकडे. त्यामुळे म्हणजे सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की जेवढे झाडावरती दिसतात ना आपल्याला त्याच्याहून जास्त या कचऱ्याखाली असतात. मी मागाशीच बरेच काढले आणि हे झाड
पडलं आहे, कधी पडलं नाही माहीत, पण तरी जिवंत आहे. त्याला काजू बरेच लागलेत, बघू शकता तुम्ही. मी आता जिथे आहे तिथला निसर्ग इतका सुंदर आहे. प्रत्येक गावामध्ये ना डोंगर असतात आणि त्या डोंगरांना नावं असतात. तसं आमच्या गावामध्ये ही 2 डोंगर आहेत, एकमेकाला लागून आहेत, जोडून आहेत, सॉरी, ज्याला आमच्या गावामध्ये रवळू आणि भाणू म्हणतात. तो इथून खूप छान दिसतो. हे बघा, हे जे 2 टोक आहेत, हा रवळू हा भाणू, म्हणजे दोघांपैकी कुठचा तरी आहे असं म्हणतात. ठीक आहे. आमच्या गावातलं शेवटचं गाव म्हणजे आंबा गावामध्ये हा रोड गेला. आणि आंबागाव हा इतका सुंदर आहे ना की पावसामध्ये हे गाव बघण्यासारखं आहे. या जून जुलैमध्ये मी नक्की तुम्हाला दाखवेन की एका जागी उभं राहून बरेच धबधबे दिसतात. तीन चार शेंगा आहेत, पोपवल्या आहेत ते काढून टाक. शेवग्याच्या शेंगा. 1 वर्ष झालं, गेल्या वर्षी हे झाड, गेल्या वर्षी बहिणीने पप्पांना हे छोटं रोपटं दिलं होतं. त्या 1 वर्षात एवढं झालं आहे आणि पहिल्याच शेंगा झाल्यात आणि ते आता मी काढतोय. थांबा बघतो. हा ना. कुठे गेलाय? मम्मी ये ना. काय कशाला? मोबाईल पकड ना. शूटिंग कर, शूटिंग कर. ये काय दुखतोय माझं. वर चढू नको, वर चढायचं नाही. याडा झालं मी. ते ही पाहिजे मोठी. अजून आहे हो, आहेत वर. हो. पण अजून लाल हायच. वरती दिसू दे. मोबाईल पडणार नाही ना. तू नाही दिसत आहेस पण काठी फक्त दिसते. हं? बोललीस बस झालं 4-5 नंतर मोठी काठी काढू. दाखव मला.
ए तिला इकडे उडवलं. ए बाबा, अजून शेंगा बऱ्याच आहेत वर, पण आपल्याला तेवढा चिवा मिळत नाही आहे, त्यामुळे त्या राहिल्या. नेक्स्ट टाइम. काय तू काय निरीक्षण करतेस? चिवा मिळत नाही ना, चिवा मिळाल्यावर दाखव. तर मी माझी गाडी पार्क करून निघालो आमच्या गावच्या नदीच्या दिशेने. जे पुनर्वसन आहे, पुनर्वसन नंबर 1, त्या पुनर्वसनाच्या बाजूला लागून ही नदी आहे. आणि हे जे दिसतं आहे इथे गणपती विसर्जनाच्या वेळेस इथे गणपती रांगेमध्ये ठेवले जातात आणि ची आरती करून याच नदीमध्ये विसर्जन केलं जातं. आणि नदी इतकी सुंदर आहे, खूप सुंदर आहे. आम्ही उन्हाळ्यातून म्हणजे ह्याच टायमाला आंघोळीला येतो इकडेच, पण त्या साईडला. इथे नाही म्हटलं तरी छाती एवढं पाणी आहे. ओके. शहरातलं आयुष्य आणि गावचं आयुष्य याच्यात फरक आहे. शहरात गावात भलेही उदरनिर्वाहाचे माध्यमं नसली तरी इथल्या मिळालेल्या थोड्याशा पैशातही खूप सारा आनंद घेता येतो. तुम्ही बघितलंच असेल का, खूप सुंदर. हा दगड आणि नदी. लहानपणी भाकऱ्यांचे खेळ व्हायचे. पुन्हा एकदा ट्राय करून बघू. मांडीवरती बसतोय.